मला नेमकं पुस्तकाचं नाव आठवत नाही, पण ओशोच्या प्रवचनावर आधारित एक पुस्तकात मी वाचलं होतं, की मनुष्य कोणताही असो, कुठलाही असो, त्याला निसर्गाच्या सानिध्यात आला ना, की प्रसन्न वाटतं. त्याचं चित्त शांत होतं. याच्या मागचं कारण काय आहे माहिती आहे का? मनुष्य हा निसर्गाचाच भाग आहे आणि तो निसर्गाशी जुळला ना, की शांत होतो. मग तो पुण्याचा असो, मुंबईचा असो, की गावाकडचा व्यक्ती असो. कदाचित हेच कारण असावं, मला आणि माझ्या कुटुंबाला सतत निसर्गाच्या सानिध्यात यावंसं वाटतं. आम्हाला जास्त काही सुचलं नाही ना, तर आम्ही सरळ कोकणामध्ये निघतो. कोकण प्रदेश कसा मला स्वर्गासारखा वाटतो. असं वगैरे फिल्मी मी काही बोलणार नाही, कारण स्वर्गच बघितला नाही मी. हां, पण एवढं सांगेल की मला जर ऑप्शन भेटलं ना, की स्वर्गात राहणं निवडतो की कोकणामध्ये, तर मी कोकणामध्ये राहायलाच निवडेल. तर अशा सुंदर कोकणाच्या प्रवासामध्ये आज आलो आहे आम्ही युवती बीचला. मला ना या प्रवासामध्ये एक गोष्ट उलगडली. आपण ज्यावेळेस असा हिरवागार निसर्ग, निळा समुद्र अशा ठिकाणांना भेट देतो ना, त्यावेळेस ही ठिकाणं आपल्या ज्ञानेंद्रियासाठी नवीन असतात. त्यामुळे आपले ज्ञानेंद्रिय या ठिकाणांना जाणून घेण्यासाठी एकाग्र होतात. आपलं मन शांत राहतं, एकाच गोष्टीवर रेंगाळतं. त्यामुळे मनातील इतर विचार, टेन्शन हे काही काळापुरते दूर जातात. एका प्रकारचा सूक्ष्म का असेना, आपल्या मनाला ध्यानाचा अनुभव येतो. प्रत्येकजण लहान मूल होतं. लहान मुलाप्रमाणे बागडतात, खेळतात, आनंदी असतात. जसे नेहमीच्या आयुष्यात करता येत नाही. साहसने पहिल्यांदा समुद्र पाहिला होता ना, त्यावेळेस मागचा पुढचा काहीही विचार न करता तो पाण्यात उतरला होता. पण यावेळेस विचारपूर्वक व आमचे हावभाव पाहून तो ठरवत होता पाण्यात उतरायचं का नाही ते. आमचंच या लाटांपुढे काही चालत नाही म्हटल्यावर त्याने एकटाच रेतीत खेळण्याचा पर्याय निवडला. आपण पण आयुष्याशी बरेचसे निर्णय असेच घेतो, नाही का? नंतर साहसला घेऊन मी आतमध्ये गेलो. बाप सोबत असला की माणूस कितीही मोठे उडी मारू शकतो. कदाचित हे त्याच्या बालमनाला लक्षात आलं असावं, म्हणून तो फक्त माझ्यासोबत यायला तयार झाला. आत जाणाऱ्या आम्हाला लाटा सतत बाहेर फेकत होत्या, एखाद्या कचऱ्याप्रमाणे. कचरा हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे, कारण मला असं वाटतं निसर्गासाठी मनुष्य हा कचराच असावा. आपण जर पृथ्वीला विचारलं
की अनावश्यक त्रासदायक गोष्ट कोणती आहे जी सर्वात आधी तू बाहेर फेकशील, तर मला असं वाटतं ती मनुष्याचंच नाव घे. आपण माणूस म्हणून पृथ्वीला खूप गलिच्छ केले, म्हणून तर आपण निसर्गासाठी कचराच आहोत. हा कचरा निसर्गाने साफ करण्याआधी आपण सुधारायला हवं. आपण कधी निसर्गासाठी अपायकारक ठरू नये असे प्रयत्न करायला हवेत. किमान कचरा कुठेही न टाकता आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तरी आपण करायलाच पाहिजे, नाही का? तुम्हाला काय वाटतं हे मला एकदा कमेंटमध्ये सांगा. स्वतःची काळजी घ्या, बरोबर निसर्गाची पण काळजी घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खरंच खूप आभार. थँक्यू व्हेरी मच.